चला मित्रांनो, मी फ्रेश वगैरे झाली आहे. त्यानंतर माझी देवपूजा वगैरे सर्व आवरलं आहे. मी स्वयंपाक पण बनवून घेतला आहे. मस्तपैकी फुलवारीची भाजी बनवली कोरडी आणि पोळ्या बनवल्या आहे. रात्रीचं थोडंसं गिलकं पण बाकी होतं. तर आता मस्तपैकी जेवण करून घेते, मग भेटते तुम्हाला. चला ओ चला जेवायला. आता जेवण वगैरे झालंय. तर मला आता कडकण्या करायच्या आहे. तर मी कडकण्यांचं पीठ मळून घेते. कशा प्रकारे मी कडकण्या करते तुम्हाला दाखवते. तर चला आता पीठ मळून घेऊ. चला मित्रांनो, आता माझं पीठ वगैरे मळून झालंय. तर मी आता कडकण्या लाटते. तर चला आपण कडकण्या लाटू. मी तुम्हाला दाखवते. चला मी कडकण्या कशा लाटले. मित्रांनो, मला कडकण्या बनवायचे आहे. तर त्यात मी आधी गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स केला होता. त्यानंतर थोडासा रवा टाकला आणि ओवा टाकला, अजून हळद टाकली. आता मस्तपैकी थोडंसं मीठ टाकते, सर्व मिक्स करते, मळून घेते. साखर टाकली थोडीशी. थोडंसं तेल टाकलं एक उकळी. त्यानंतर मिक्स करून घेतलंय. मी इकडं गरम पाणी करून घेतलंय. आता मी पीठ मळून घेते. बघा किती पिवळसर पण आलाय पिठाला. थोडं तेल टाकून मिक्स करून घेतलं सगळ्या गोष्टी. तर चला आता मी पाण्याने मळून घेते, गरम पाणी करून घेते. चला मित्रांनो, आता माझं पीठ वगैरे मळून झालंय. तर मी आता कडकण्या लाटते. तर चला आपण कडकण्या लाटू. मी तुम्हाला दाखवते. चला मी कडकण्या कशा लाटले. बघा किती मस्त पीठ भिजलंय माझं, कारण की मी 1-2 तासापूर्वी मळून ठेवलं होतं. त्यामुळे ते एकदम मस्त झालंय. किती मऊ मऊ झालंय. तर चला आता मी कडकण्या लाटून घेते. किती मस्त कलर आलाय पिवळा पिवळा. मित्रांनो, एवढ्या लाटून झाल्या आता माझ्या आणि एवढ्या बाकी आहे. तर चला मी तळून घेते मस्तपैकी. तर चला आता मी तळून घेते. गॅसवर मित्रांनो, मस्तपैकी तेल तापलं येत मस्तपैकी. किती मस्त फुगली बघा. तर चला मस्तपैकी आता मी एवढ्या पण तळून घेते. मित्रांनो, बघा किती मस्त कडकनं तळून झालंय. एवढं फुल भरलंय. बघा किती मस्त आवाज येतोय. एकदम अशा पापडासारख्या झालंय कडक कडक. तर चला नक्की माझी रेसिपी ट्रायल करून बघा. खूप मस्त लागतं. ओवा पण दिसतो बघा किती मस्त त्यामध्ये. तर चला घेते भरून. आता गार पण झाले असं. मी ना आत्ता म्हणजे यांनी ना गुळकाला बनवला होता. तर आम्ही आता दोघांनी गुळकाला खाल्लाय. तर दुपारी काही मी एकटी असले काही जेवत नाही. पण ती 3 दिवसापासून घरी. तर त्यामुळे मग त्या दिवशी पहिल्या दिवशी खिचडी भात केला. काल पोळ्यांचे कुटके बनवले. आज गुळाचा काला. ते घरी असले का मग काही ना काही करावंच लागतं. त्यांना भूक लागते. त्यांच्यामध्ये मी पण खाते. एकटं असल्यावर काही करावं वाटत नाही. तर चला आता मस्त गुळकाला खाऊन झालाय. आता स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाक आता परत पुन्हा थोडाच करावा लागेल, कारण की आता मी जेवण केलं. तर चला आता बनवून घेते काहीतरी. डांगरच बनावं वाटतंय. मम्मींनी सकाळी उपवासासाठी डांगर कापलंय. तर डांगर आहे, मग आता डांगरच बनवते. तर चला आता डांगर बनवून घेते मस्त. बघा कसलं वातावरण झालंय मस्त. मस्त दिसतंय बघितलं. आत्ता माझी डांगराची भाजी बनवून झाली आणि पोळ्या बनवून झाल्या मस्तपैकी. तर